उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन केलंय। या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या सहकाराची वाईट अवस्था झाली आहे। आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मत आमदार प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलेलं आहे। राज्यामधील सहकार क्षेत्राबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय। सांगलीच्या इस्लामपुरात वाघवाडी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूध उत्पादन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी गुंतवणूक करावी असं आवाहन केलं। या मेळाव्याला चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीच्या नाका इथं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं क्रेन पुष्पहार अर्पण करत जंगी स्वागत करण्यात आलं। रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सांगलीमध्ये आल्यानं त्यांचं स्वागत केलं। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते। नागपुरात उद्धव ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले। सत्ताधारी पक्षातील मंत्री भ्रष्ट असल्याचा आरोप करत संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यासह राज्य सरकारमध्ये विविध मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून वगळावं, तसंच लाडकी बहीण योजनेतल्या गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिवसेना ठाकरे पक्षानं जनआक्रोश आंदोलन केलं। शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव करतंय असा आरोप केला। तर भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं। उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौकात शिवसेना ठाकरे पक्षानं जनआक्रोश आंदोलन केलं। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। चंद्रपूरच्या ऐतिहासिक रामाळा तलावाचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तलावातील वनस्पती आणि कचरा काढण्यासाठी विशेष यंत्र कार्यान्वित करण्यात आले। आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारानं हे यंत्र कार्यान्वित करण्यात आले। पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली। पोलिसांनी मौजे आंबेगावच्या हद्दीत अवैधरित्या वाळू करणारा ट्रक ताब्यात घेतला। तर 5,12,000चा मुद्देमाल जप्त केला। भीमाशंकर जवळील भिदेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली। फिरायला गेलेले डॉक्टर सुबोध करंडे धबधब्याच्या खोल पाण्यात बुडाले। त्यांना वाचवण्यासाठी गेलेले स्थानिक तरुण दिलीप वनघरे धबधब्याच्या खोल पाण्यात बुडाले। संभाजीनगरच्या पैठणमध्ये एका महिलेचा मंगळसूत्र घेऊन पोबारा करणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांनी चांगलंच चोपलं। पाटेगावात पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेचं मंगळसूत्र घेऊन हा तोतया पोलीस पळून जात होता। तोतया पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला। महापारेषणच्या पडघे मोहने वीज वाहिनीमध्ये बिघाड झाला। उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण सुमारे 90,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला। महापारेषणकडनं युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे। लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आहे। पांडुपच्या खिंडीपाडा परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली। आगीत गोडाऊनचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते। नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 6 मधील सुश्रुषा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन सर्व रुग्णांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं। रुग्णालयातील बेसमेंट कम्प्युटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। मावळ तालुक्यातील 6 गावांवर PMRDAच्या टाउन प्लॅनिंग स्कीमचं सावट पसरलं। या योजनेखाली शेतजमिनींचं अधिग्रहण होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले। ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रशासनाला जनआक्रोश आंदोलनाचा इशारा दिला। जालन्याच्या घनसावंगीमध्ये गोदावरीच्या नदीपात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। खरीप पीक विम्याची उर्वरित 75% रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुंबईत 14 ऑगस्टला जनसुरक्षा कायद्याविरोधात परिषद आयोजित करण्यात आली आहे। जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीनं ही परिषद आयोजित केली। यावेळी शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। नंदुरबारमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। महायुतीमधील कलंकित मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंदुरबारच्या दीनदयाल चौकात शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। भिवंडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन केलं।
बेजबाबदार आणि भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांविरोधात तीव्र आंदोलन केलं। या आंदोलनात चड्डी बनियान गँग मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या मागणीसाठी जालन्यात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, भरत गोगावले, गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं। परभणीत शिवसेना ठाकरे पक्षानं सरकारमधल्या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे। सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आंदोलनात केली। यामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना ठाकरे पक्षाचं महायुती सरकारच्या विरोधात राज्यभर धरणे आंदोलन सुरू आहे। शिवसैनिकांनी थेट महामार्गावर धाव घेत महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली आहे। कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी करण्यात आली। साताऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन केलं आहे। यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी। अमरावतीमध्ये महायुतीच्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं अनोखं आंदोलन केलं। एका व्यक्तीला साडी नेसून त्याच्या अंगावर नकली नोटा उधळल्या। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदमांविरोधात घोषणाबाजी केली। वाशिममध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं रास्ता रोको केलेला आहे। भ्रष्ट आणि बेजबाबदार मंत्र्यांना हटवा, विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन, कर्जमाफीचं आश्वासन तत्काळ पूर्ण करा अशी मागणी आहे। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षानं जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट। महायुती सरकारच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी केली। भ्रष्ट मंत्री, हतबल मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या। डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। सरकारमधल्या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं। या आंदोलनात पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून भारत ही डेड इकॉनॉमी असल्याचा डंका पिटणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोदींनी पलटवार केला। भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने पुढे जात असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे 2 वोटर कार्ड आहेत। त्याच 2 मतदारसंघात नाव असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादवांनी केलाय। एकतर निवडणूक आयोगानं फसवणूक केली आहे किंवा कुमार सिन्हा हे खोटं असल्याचं ते म्हणाले। मी नेहमीच विकेंद्रीकरणाचा कट्टर समर्थक राहिलोय असं विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केलंय। न्याय हा लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, सत्तेच्या केंद्रापुरता मर्यादित राहू नये असं त्यांनी म्हटलं। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यात, तर त्यांनी तिथल्या पाकिस्तानी नागरिकांशी संवादही साधला। डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या गाझावर ताबा मिळवण्याच्या योजनेला पाठिंबा दिला। इस्रायलच्या या योजनेचा उद्देश गाझा शहरातील त्या भागांमध्ये घुसण्याचा आहे जिथे अजूनही हमासच्या ताब्यामध्ये अनेक बंधक असण्याची शक्यता आहे। इंग्लंडमधील ड्रॉइटविच स्पा इथं असलेल्या ऐतिहासिक रेवन हॉटेलला रविवारी आग लागली। या ऐतिहासिक जुन्या इमारतीमधनं मोठ्या ज्वाला उठताना दिसल्या। अग्निशमन दल आणि बचाव पथकानं अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली। स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमधील जंगलांमध्ये भीषण आग लागली। अनेक मैल लांबून दिसणारे धुराचे लोट प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेले आहेत। आगीच्या तीव्रतेचा विचार करता नागरिकांना या ठिकाणापासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या। भारतीय फुटबॉलमध्ये सध्या अस्थिरतेचं वातावरण दिसल्यानं सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा ISL आयोजनावरील प्रश्नचिन्ह काय? मात्र या स्थितीला आम्ही जबाबदार नसल्याचा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी केला। पुढच्या काही महिन्यात अमेरिका निर्मित 6500 किलो वजनी कम्युनिकेशन उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोच्या अध्यक्षांनी दिली। चेन्नईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। इस्रो अमेरिका निर्मित आणखी उपग्रह स्थापित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्या अंगारकी चतुर्थी आहे। तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिन्यात चतुर्थी आल्याने हा दुर्मिळ योग मानला जातो। त्यामुळे टिटवाळामधील गणपती मंदिर सज्ज झालेलं आहे। भाविकांची गर्दी वाढणार असल्यामुळे प्रशासनाकडून तयारी केली। गणपतीपुळे मंदिरामध्ये उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचं आयोजन केलंय। अंगारकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर पहाटे 3:30 वाजता खुलं केलं जाणार आहे। पहाटे 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे।
शहापुरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात आगमन झालं। मिरवणुकीवेळी बाप्पांच्या नामघोषणा संपूर्ण परिसर दणाणून गेला।